सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर पूजा करून झाली, देवांना तिळगुळचा नैवेद्य पण दाखवला आणि आता छान पोहे करून घेतले होते. भूक लागली होती, मुलांना सुट्टी होती तर नंतर सत्यनारायणची पूजा पण होती, आज करायची होती संक्रांतीच्या दिवशी. 4 वाजता छान पूजा करून घेतली. बघा खूप छान पूजा झाली, शिरा वगैरे करून घेतला प्रसादाचा. फक्त पोथी बाकी होती वाचायची. आणि आता श्लोकला पतंग आणून दिली होती, खेळायला पाठवणारच नव्हती पण मग ऐकतच नव्हता. तर ठीक आहे, आता छान पोथी वाचून घेते मी सत्यनारायणची. आणि बघा आता पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही छान मठात गेलो होतो, स्वामींच्या केंद्रामध्ये. इथेच आहे धुळ्यामध्ये, प्रभात नगरला जवळच आहे. तर बघा मस्त आम्ही गेलो, संध्याकाळचे तरी 7:30 वाजले होते. पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर मग निघालो होतो आम्ही. आणि नारळ वगैरे घेतलं छान, तिथूनच फुलं घेतले, हार घेतला. प्रसाद घ्यायचा होता पण राहूनच गेलं. तिळगुळ घेतले होते घरून स्वामींच्या तिथे प्रसाद ठेवायसाठी. बघा खूप छान छोटंसं दुकान आहे आणि छान स्वस्त पण मिळतं, काहीच महाग नाही आहे. आणि इकडे समोरच गार्डन होतं मुलांना खेळायसाठी वगैरे. बघा छोटा हार 50चा होता आणि हे जे छोटे छोटे लावलेले आहेत ना जास्त, तर ते 50चे होते. आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठे जे होते ते 100ला. आणि सगळ्यात जे छोटे छोटे हार आहेत ते 10 रुपयाचे होते. बघा मग आम्ही मठामध्ये गेलो आणि पुढे गेल्यावर कळलं का पारायणसुद्धा चालू आहेत. म्हणजे उद्यापासून होणार होते, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून. पण सकाळी 8 वाजता असतं, त्याच्यामुळे माझं तर नाही जमणार होतं. मलाही बसायची खूप इच्छा आहे केंद्रामध्ये एकदा, पण नाही जमत कारण श्लोकची एक्झाम चालू आहे आणि घरी आजी अनन्या सगळंच मॅनेज करावं लागतं, तर नाही जमत. बघा खूप मोठं मठ आहे, खूप छान आहे. प्रसाद वगैरे सुद्धा असतो इथे, पण आमच्या अजून नशिबात नाही आला आहे प्रसाद, कारण फारसं एवढं माहिती नाही पडत आम्हाला. बघा इकडे छान वटवृक्ष आहे, छान. आम्ही 11 फेऱ्या करून घेतल्या तिथे. आणि मग नंतर पुढे जाऊन प्रसाद वगैरे दिला, तिथे नारळ वगैरे ठेवलं. जास्त शूटिंग नाही घेतली मी, कारण की उगाच कोणी रागवलं तर. आणि बघा खूप छान मस्त, बघा निळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं होतं स्वामींना, खूप छान दिसत होतं. आणि बघा मस्त आमचं दर्शन झालं. आणि चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या. उद्या भेटू, बाय.